नमस्कार मैत्रिणींनो, आम्ही कोकणी या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। कशा आहात तुम्ही? सगळे व्यवस्थित आहात ना? तर आज आहे बुधवार, हा बुधवारचा व्हिडिओ आहे। तर इथे चहा ठेवली आहे सकाळची। चहा मी पिते पण एकदम कमी साखर असते ना, तर तशी पिते, जास्त साखर टाकून नाही पियत। तर चहा उकळत होती तेव्हा तोपर्यंत म्हटलं देवाची पूजा करून घेते, तर इथे दिवा लावून घेत होती। सोमवार आणि गुरुवार 2 दिवस असे देव घासून बिसून व्यवस्थित पूजा असते माझी, नाहीतर मी फक्त बत्ती लावून अगरबत्ती लावते। एक देवाजवळ बत्ती, परत एक बत्ती। बाहेर आमच्या बाजूला काम सुरू आहे त्यामुळे खूप घाण झालं आहे। आणि आज करायची होती मला अंडा बिर्याणी। तर इथे मी स्वराला सोडून आले, सगळी कामं झालेत, तर माझ्याशी फक्त अर्धा तास आहे आता। परत मला स्वराजला सोडून स्वराला सोडायला जायचं आहे। तर तिला आज मला अंड्याची बिर्याणी करून द्यायची होती। ती भरपूर दिवस म्हणत होती मला अंड्याची बिर्याणी खायची आहे, म्हणून म्हटलं आज तयारी करून ठेवली सगळी आणि मग त्याला सोडायला गेली। तर इथे मी सगळी तयारी करून ठेवलेली आहेत, कांदे, मसाले, आलं लसणीची पेस्ट, परत भात शिजवून घेतले, अंडी उकडवून घेतले, टॅमॅटोची पेस्ट करून घेतले आणि त्यात थोडंसं तिखट टाकलेलं आहे, आपलं काश्मीरी तिखट पण त्याच्यात थोडं टाकलेलं आहे। आणि ते बिर्याणी मसाला सगळे मसाले जेवढे पाहिजेत तेवढे काढून घेतलेत। तर आता मी इथे फोडणीची सुरुवात करते। आधी शिजवून घेतलेली अंडी आहेत ना, त्याला असे मध्ये चिरे पाडून घेते, म्हणजे सगळे जेवढे मसाले आपण मसाल्यात टाकू तेव्हा ते आतपर्यंत जातील। तर फोडणीच द्यायला सुरुवात करू। इथे एक कढई घेतलेली आहे, मी लंगडी घेतलेली आहे, याला लंगडी आमच्या इकडे लंगडी म्हणतात। तर कढई काय जण लंगडी म्हणतात, काय जण कढई म्हणतात। तर इथे कढई घेतलेली आहे, तर त्यात आलं लसणीची पेस्ट, तेल सगळं टाकून फ्राय करून घेतलं आणि 2-3 असे मोठे कांदे असतात ना ते घेतले आहेत आणि ते पण मस्त फ्राय करून घ्या। आणि नंतर टॅमॅटोची पेस्ट ती पण त्याच्यात टाकली आणि ती पण चांगली फ्राय करून घ्यायची। अगदी त्याला तेल सुटेपर्यंत पूर्ण फ्राय करून घ्या। हे बघा, टॅमॅटोच्या प्युरीला इथे तेल सुटलेलं आहे, तोपर्यंत परत एकदा मी फ्राय करून घेतले। त्याच्यानंतर आपण इथे सगळे मसाले टाकून घेऊया। इथे मी तिखट मसाला घेतलेला आहे, आलं लसणीची पेस्ट आहे जरा, म्हणून तिखट थोडं कमीच टाकलं। त्याच्यानंतर हळद, काश्मीरी मसाला आणि हा बिर्याणी मसाला असतो तो टाकलेला आहे आणि ते पण चांगलं फ्राय करून घेतले। आणि हो, मीठ टाकायचं राहिलं होतं, ते मीठ पण मी टाकून घेतलं याच्यात आणि थोडंसं पाणी टाकलं आणि चांगलं मिक्स करून घेतलं। इथे अंडी आपण जी उकडवून घेतलेली आहे ती आता टाकून घेऊया आपण। आता चांगला मसाला त्याला लागायसाठी थोडा वेळ थोडंसं अजून पाणी मी त्याच्यात टाकलं होतं आणि झाकण मारून ठेवलं होतं। आणि त्याच्यावर झाकण मारून ठेवलं 5 मिनिटासाठी, छान असं मसाला अंड्याला लागायसाठी 5 मिनिटं झाकण मारून ठेवलं आणि छान आतल्यात मसाला शिजायसाठी। आणि नंतर मी कुकरलाच हा भात लावला होता, तर पूर्ण मोकळा करून घेतला एका ताटात आणि नंतर कढईवरचं झाकण काढलं। आपले इथे मसाला अंड्याला सगळा मसाला लागलेला आहे, मसाला पण खूप छान शिजलेला आहे, तो थोडासा फ्राय करून घेतला आणि जो आपण भात शिजवून घेतलेला आहे तो आपण त्याच्यावर टाकून घ्यायचा। पूर्ण 1 डबा भात आहे हा, 1 डबा भात, पूर्ण मोठा भात 1 डबा असतो ना तो भात, तेवढा भात आहे हा। तर तेवढा भात घेतला मी आणि आता आपल्याला ह्याला दम देण्यासाठी एक तवा खाली ठेवला, खालीचं करपू नये म्हणून तवा ठेवला, त्याच्यावर मग तो भात आपण जो बिर्याणी पूर्ण हे करून घेतलेला आहे, भात व्यवस्थित मसाले सगळे टाकून घेतलेले आहे, ती कढई मग नंतर त्या तव्यावर ठेवली आणि स्लो गॅसवर
भात चांगला शिजवून घेतला. भात, मसाले, अंड्यात पुरं बिर्याणी शिजवून घेतली. थोडीशी कोथिंबीर टाकली मी त्याच्यात. तुम्हाला पाहिजे तर अजून काय काय तुम्हाला जर तळलेला कांदा वगैरे तसं पण टाकू शकता. पण माझ्याशी वेळ कमी होता म्हणून मी थोडक्यात आपली अशी बिर्याणी केली. 5 मिनटंच बरोबर झाकून ठेवलं होतं. त्याच्यानंतर बिर्याणीवरचं झाकण काढलं आणि इथे आपली बिर्याणी पूर्ण तयार आहे. वाव! इथे बिर्याणी आपली तयार झालेली आहे. पहिला स्वराचा डबा भरून घेतला आणि मला उशीर पण होत होता जायला म्हणून डबा भरून घेतला आणि मग तिला सोडायला गेली होती. तिला शाळेत सोडली आणि येताना मग स्वराजला आणि श्रावूला दोघांना घेऊन आली. आणि बिर्याणी आहे म्हटल्यावर कोशिंबीरही असतेच. माझ्याकडे काकडी नव्हती, दही आणि काकडी मी येताना घेऊन आली आणि कोशिंबीर करून घेतली. बीट, काकडी आणि दही ही कोशिंबीर खूप छान लागते. मी नक्की कधीतरी तुम्हाला दाखवेन ही कोशिंबीर मी कशी केली ती. हे बघा, इथे भात आपला पूर्ण रेडी आहे. इथे श्रावणीला जेवायला दिलं, मी जेवून घेतलं. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की मला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा आणि असाच सपोर्ट करत राहा. आणि मस्त बिर्याणी एन्जॉय केली. झटपट अशी होणारी ही बिर्याणी आहे. तुम्ही अर्ध्या तासात करू शकता. जर तुमची तयारी पूर्ण झालेली असेल, सगळं कापून वगैरे ठेवलं तर अर्ध्या तासात ही बिर्याणी रेडी होते. आणि इथे कोशिंबीर घेऊन चांगला भात खाल्ला. मस्त झालं, एक नंबर झालं. नक्की तुम्ही ट्राय करा. नंतर किचन पूर्ण क्लीन करून घेतलं आणि भांडी घासून घेतली. सगळं आवरून घेतलं किचन, भांडी घासून घेतली आणि पूर्ण 1 तास मी आराम करते. त्याच्यानंतर मग संध्याकाळची परत धावपळ सुरूच असते. तर इथे पूर्ण किचन क्लीन केलं. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.